आज 247 मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या करिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं अधिकृत उमेदवार म्हणून अधिकृत एबी फॉर्म जोडून राजू ज्ञानू खरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आज 29 ऑक्टोबर शेवटच्या दिवशी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी दुपारी 2 वाजता हा अर्ज दाखल झालेला आहे। या निवडणुकीमध्ये विरोधक जे उमेदवार आहेत हे झुंडशाही विरुद्ध, दडपशाही विरुद्ध, जुलूमशाही विरुद्ध आणि महिलांच्या प्रति हीन दृष्टिकोन बाळगणाऱ्या नेत्याच्या विरुद्धची ही लढाई आहे। जातीची चोरी करणाऱ्या उमेदवाराच्या विरुद्धची ही लढाई आहे आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या करिताच्या आणि मोहोळ तालुक्याच्या अस्मितेची ही लढाई आहे। सरकारी कार्यालय स्वतःच्या गावात पळवून नेणाऱ्याच्या विरुद्धची ही लढाई आहे। मोहोळ तालुक्याची दिशाभूल करून विकासाचा खोटा टेंबा मिरवणाऱ्याच्या विरोधातली ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये राजू खरे हे आमचे शरदचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते उमेदवार आहेत आणि निश्चितपणे येत्या 2-3 दिवसामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय एकत्रित करून मोठ्या ताकदीने आम्ही प्रचाराच्या शुभारंभाची सभा घेणार आहोत। आज शेवटच्या दिवशी पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला सकाळी 10 वाजता। त्यामुळं आज सर्व कार्यकर्त्यांना, मतदारांना, लोकांना, नागरिकांना निरोप देणं शक्य नव्हतं, तरीसुद्धा 5 ते 6 हजार लोकांचा जनसमुदाय एका तासाच्या आत उत्स्फूर्तपणे अर्ज दाखल करण्यासाठी इथं वाजत गाजत हजर झाला। त्यामुळं मोहोळ तालुक्यातली आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघातली जनता या तालुक्यामधले, या विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन घडवण्याच्या करता उत्सुक आहे। 50 वर्षाची जुलूमशाही आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली आणि मोहोळ मतदारसंघाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या करिता मोहोळ मतदारसंघाला पुन्हा एकदा स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता आणि पारतंत्र्यातून मुक्त करण्याकरताची ही लढाई आहे आणि या लढाईचे आमचे सेनापती आहेत राजू खरे। आम्ही सर्वजण सहकारी, त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष, अखिल भारतीय काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पार्टी पक्ष आणि त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी, इतर रिपेआयचे घटक हे सर्व मित्रपक्ष आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करणार आहेत आणि या लढाईमध्ये ही जी लढाई आहे आत्ताची, ही जुलूमशाहीच्या विरोधातली लढाई आहे आणि हे सर्वजण आम्हाला त्या ठिकाणी साथ देणार आहेत। आमची लढाई आजपासून सुरू झालेली आहे। कुणाची नाराजी नाही। सिद्धी रमेश कदम यांना पूर्वी उमेदवारी अर्ज भरण्याच्या करता पार्टीकडून सांगण्यात आलं होतं, परंतु त्यामध्ये त्यांचं एक तर वय लहान आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांचा या मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच त्या ठिकाणी या अपरिचित असल्यामुळं अनेकांनी विनंती केली की आम्हाला या मतदारसंघात परिवर्तन घडवण्याच्या करता आम्हाला थोडंसं उमेदवार बदलून मिळाला तर त्या ठिकाणी पक्षाला विनंती केली। पक्षाने त्याच ठिकाणी विनंती मान्य केली आणि राजू खरे यांचा उमेदवारी अर्ज निश्चित केला, त्यांना एबी फॉर्म दिला आणि आज तो भरलेला आहे। तुम्ही प्रचार निवडणुकीमध्ये किंवा खरे साहेबांच्या प्रचार सभेमध्ये आपण सक्रिय असाल का? प्रचार सभेमध्ये कोण खरे साहेब आहे? तुम्ही? आम्ही सर्वजण मिळून खरे साहेबाला निवडून आणण्याच्या करता या लढाईमध्ये आम्ही सर्वात पुढे त्या ठिकाणी असणार आहोत। या ठिकाणी गणेश वानकर आहेत, आमचे सहकारी मनोहर भाऊ डोंगरे आहेत, त्याचबरोबर बळीराम काका साठे जिल्हाध्यक्ष आहेत, त्याचबरोबर मनोहर भाऊ डोंगरे आहेत, त्याचबरोबर दीपक मेंबर आहेत, त्याचबरोबर विजयराज डोंगरे आहेत, मानाजी बापू माने आहेत, अनेक आमचे सहकारी जे आहेत त्या ठिकाणी असणार आहेत। महेश देशमुख आहे। संपूर्ण मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती ही या लढाईमध्ये अग्रक्रमाने सर्वात पुढं अग्रभागी असणार आहे आणि आम्ही त्यामध्ये घटक आहोत। आम्ही एक कार्यकर्ता म्हणून या लढाईमध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी आमचं योगदान देणार आहोत। एकंदरीत काय वाटतं, परिवर्तन होईल वाटतंय? 100% परिवर्तन होणार। साधं परिवर्तन होणार नाही तर 1 लाखापेक्षा जास्तीच्या मताधिक्यानं राजू खरे हे निवडून येणार। 1 लाखापेक्षा जास्तीचं मताधिक्य। विशेष बाब नमूद करण्यासारखी आहे, आता उमेदवारी अर्ज भरत असताना जो अधिकृत उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला आहे, विधानसभा मतदारसंघाच्या विशेष बाब नमूद करायची आहे ती अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं
राजू खरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना आम्ही त्या ठिकाणी नेते मंडळी थोडेसे बाजूला थांबून त्या ठिकाणी 5 जणांची परवानगी असते उमेदवारासकट. त्याच्यामध्ये आमचे मोहोळ बचाव संघर्ष समितीचे अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधामध्ये आंदोलन करणारे आणि त्या ठिकाणी आमरण उपोषण करणारे आमचे जे 3 सहकारी आहेत त्यातले महेश देशमुख, शिवरत्न गायकवाड आणि सत्यवान देशमुख आणि 4था सदस्य म्हणजे मी उपोषण करता नव्हतो पण तो आंदोलनाचा घटक होतो आणि उमेदवार यांच्या उपस्थितीमध्ये आजचा आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरा एक आम्ही उमेदवारी अर्ज अजून दाखल दुसरा जो अर्ज भरला त्या ठिकाणी आमचे सर्व मान्यवर त्याच्यामध्ये मनोहरभाऊ डोंगरे असतील, बळीराम काका साठे असतील, दीपक मेंबर गायकवाड असतील आणि इतर आमचे मानाजी बापू माने असतील, या सर्वांचे आमचे गणेशदादा वानकर असतील यांच्या उपस्थितीमध्ये तो दुसरा अर्ज आम्ही दाखल केलेला आहे. आणि ज्या उपोषणकर्त्यांनी या स्वतःच्या प्राणाची बाजी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून अनगर अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या विरोधामध्ये लावलेली होती, जी स्वतःच्या प्राणाची बाजी लावलेली होती, त्यांच्या हस्ते आज आमच्या उमेदवाराने अर्ज भरलेला आहे. त्यामुळं हा बचाव संघर्ष समितीचा विजयाची नांदी ज्यांनी याच्याकरता संघर्ष केला त्यांनीच आज हा अर्ज भरलेला आहे. त्या माध्यमातून मतदारसंघातल्या सर्वसामान्य नागरिकांनी जुलमाच्या आणि अत्याचाराच्या विरोधात जे लढाईला उपोषण करायला आणि प्राणांतिक बाजी लावायला जे तयार झाले होते त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायचं आहे. आपला या विधानसभेच्या निवडणुकीतला विजय म्हणजेच ज्या पद्धतीनं अप्पर तहसील कार्यालय अनगरला नेलं अशा पद्धतीचा अन्याय अत्याचार होऊ नये याच्याकरताची ती नांदी आहे. आणि आपला आमदार निवडून आणणं, ज्या दिवशी आपला विधानसभेचा आमदार निवडून आणला जाईल, राजू खरे ज्या दिवशी विजयी घोषित होतील त्याच्यानंतर 1 महिन्याच्या आत अनगरला झालेलं अप्पर तहसील कार्यालय रद्द केलं जाईल आणि त्याचबरोबर तिथं गेलेलं दुय्यम निबंधक कार्यालयसुद्धा रद्द करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आम्हाला जनतेलाकडनं एवढीच अपेक्षा आहे की हा अत्याचार अन्याय थांबवण्याच्या करता राजू खरे यांना 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने आपण निवडून द्यावं. मतदार हा राजा आहे, आपण राजा आहोत आणि आपणच खरे मालक आहोत हे दाखवून देण्याची हीच ती निवडणूक आहे. मोहोळ तालुक्याला पारतंत्र्यातनं बाहेर काढण्याची हीच ती निवडणूक आहे, हीच ती वेळ आहे. अभी नाही तो कभी नाही. शेवटचा प्रश्न, तुम्ही यापूर्वीच स्पष्ट केलात की त्यांच्या विरोधात फक्त एकच उमेदवार दिला जाईल. निश्चितपणे निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा अर्ज प्रत्येकाला आहे. अपक्ष उमेदवार येत असतात, परंतु ही लढाई जी आहे ती जुलूमशाही झुंडशाहीच्या विरोधातली लढाई आहे आणि त्यांचे उमेदवार यशवंत माने आहेत आणि आमचे उमेदवार राजू खरे आहेत. या दोघांमध्येच प्रमुख लढाई आहे. अपक्ष उमेदवारी अर्ज जे भरतील ते अप्रत्यक्षरित्या राजन पाटलांना मदत करणारे असतील, त्यामुळं त्यांना राजन पाटलांना मदत करायची नाही आम्ही समजतो.